नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये संसदेचाच अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये संसदेमध्ये जी कायदा निर्मिती होते, तर कायदा निर्मिती होताना ना एक स्पेशल घटक आपल्या संसदेच्या कामकाजामध्ये टाकलेला आहे, ते म्हणजे संयुक्त बैठक। संयुक्त बैठकीलाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जॉईंट सिटिंग। तर ही जॉईंट सिटिंग घेतली जाते, याचाच आपल्याला या लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं की संसदेमध्ये कायद्याची निर्मिती कशी होते, मग त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विधेयक असतात, त्याचबरोबर अजून जर समजा एखादं विधेयक आहे तर ते कोणतं विधेयक सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडलं जातं किंवा राज्यसभेमध्ये मांडलं जातं, यांचा अभ्यास केलेला। पण त्यातलाच ना एक महत्वाचा पार्ट आणि आपल्या राज्यघटनेमधला एकदम स्पेशल पार्ट आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, ते म्हणजे संयुक्त बैठक। जर तुम्ही असं वरवरचं थोडंसं समजून घेतलात तर संयुक्त बैठक म्हणजे काय की समजा एखादं विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलंय, पण त्या विधेयकावर दोन्ही सभागृहांमध्ये काहीतरी डिस्प्यूट्स निर्माण झाले, कोणत्या तरी कारणावरून। ती कारण मी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। मग ज्या कोणत्या कारणावरून ते डिस्प्यूट्स तयार झालेले आहेत, ते डिस्प्यूट्स सॉल्व्ह करण्यासाठी दोन्ही सभागृहांना एकत्रित एका ठिकाणी बसवलं जातं। आता आपल्या संसदेमध्ये संसद गोल आहे, राईट। त्या संसदेमध्ये आपण बघितलं तर काय की एका बाजूला लोकसभा आहे, एका बाजूला राज्यसभा आहे। त्यांचं कामकाज त्यांच्या नियमांनुसार चालत असतं। पण ज्या वेळेला हे डिस्प्यूट होतात त्यावेळेला इथे जे सेंट्रल हॉल आहे संसदेमध्येच, इथे मध्ये ना एक सेंट्रल हॉल आहे, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की इथे ही थोडीशी रिकामी जागा आहे आणि तिथे आहे सेंट्रल हॉल, ठीक आहे। तर या सेंट्रल हॉल मधले हे राज्यसभेचे आणि लोकसभेचे सदस्य बसतात आणि तिथे विधेयकावर डिस्कस करतात। मग ते संमत होईल की नाही होईल ते नंतर त्यांच्या डिस्कशनवरच ठरतं। पण एवढं लक्षात ठेवा की नक्की संयुक्त बैठक म्हणजे काय, ठीक आहे। मग आता आपण बघूया की संयुक्त बैठक का बोलवतात। तर संयुक्त बैठक का बोलवतात, संयुक्त बैठक का बोलवतात ते तर मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं। जर समजा दोन्हीही गृहांमध्ये म्हणजे एखाद्या विधेयकावरून जर राज्यसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये काही वादविवाद निर्माण झाले असतील आणि ते विधेयक जर संमत करायचं असेल किंवा ते वादविवाद सॉल्व्ह करायचे असतील कशाही वरून, समजा एखाद्या त्यातल्या कलमावरून किंवा दुरुस्त्यांवरून, शिफारसींवरून, काहीही जे काही वादविवाद निर्माण झाले असतील ते सोडवायचे असतील, तर राज्यसभा आणि लोकसभा यांची एकत्रित एक संयुक्त बैठक बोलवली जाते। मग ही बैठक बोलवतात कोण, तर ही संयुक्त जी बैठक आहे ती बोलवली जाते राष्ट्रपतींकडून। कोणाकडून बोलवली जाते? राष्ट्रपतींकडून। संयुक्त बैठकीबद्दल जे मी तुम्हाला एक एक पॉइंट सांगते ते सगळे लक्षात ठेवा। आतापर्यंत ना आयोगाने बऱ्याच वेळेला संयुक्त बैठकीबद्दल प्रश्न विचारलेत आणि अगदी वन लाइनर मध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या। कोण बोलवतं? राष्ट्रपती। पण तसं तर ना संयुक्त बैठक बोलवण्याची जी शिफारस आहे राष्ट्रपतींना ते पंतप्रधान करतात। पण आता राष्ट्रपतींवर असतं की ती बैठक बोलवायची की नाही बोलवायची, त्यामुळे आपण काय म्हणतो की राष्ट्रपतीच संयुक्त बैठक बोलवतात। अच्छा, आता संयुक्त बैठक बोलवली तर गेली, पण जर आपण बघितलं तर ज्या वेळेला राज्यसभेचं कामकाज चालू असतं त्यावेळेला त्याचे अध्यक्ष कोण असतात, असं त्यांच्या कामकाजाचं अध्यक्षपद कोण भूषवत असतं, तर राज्यसभेमध्ये असतात उपराष्ट्रपती, राईट। आणि तिथेच लोकसभेमध्ये असतात सभापती। मग आता संयुक्त बैठकीचं सुद्धा तर कोणीतरी अध्यक्षपद भूषवलं पाहिजे, मग ते भूषवतात सभापती। कोण भूषवतात? तर सभापती, लोकसभेचे सभापती। मग आता समजा सभापती अनुपस्थितीत असतील म्हणजे ते ऍब्सेंट राहिले, तर त्यांच्या जागी उपराष्ट्रपती अध्यक्षपद भूषवतील का संयुक्त बैठकीचे? तर नाही। याचा आन्सर आहे नाही, हे लक्षात ठेवा। जर सभापती नसतील तर उपसभापती, आणि जर समजा उपसभापती नसले तर कोण? तर मग उपसभापती नसले तर राज्यसभेचे जे उपाध्यक्ष असतात, कोण? तर राज्यसभेचे जे उपाध्यक्ष असतात ते अध्यक्षपद भूषवतात, पण उपराष्ट्रपती भूषवत नाही। अच्छा, तर उपराष्ट्रपती न भूषवण्यामागचं कारण काय आहे? तर उपराष्ट्रपती हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य आहेत का? नाही, ते संसदेचे सदस्य नाहीयेत, त्यामुळे ते संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवत नाही। मग आता तीनही नसले, समजा सभापती पण नाहीयेत, उपसभापती पण नाहीयेत, त्याचबरोबर उपाध्यक्ष पण नाहीयेत, मग कोण? मग संयुक्त बैठकीमधले जेवढे सदस्य असतील, संयुक्त बैठकीमधले जेवढे खासदार असतील ते त्यावेळेला ठरवतील की कोण अध्यक्षपद भूषवणार आहे, ठीक आहे। पण सर्वात पहिल्यांदा कोण येतं? सभापती, त्यानंतर सेकंडला येतं ते म्हणजे उपसभापती आणि त्यानंतर उपाध्यक्ष, ठीक आहे। सो संयुक्त बैठकीबद्दल इथपर्यंत तुम्हाला समजलं। अच्छा,
आपण संयुक्त बैठकीची तरतूद कुठून स्वीकारलेली आहे किंवा कोणत्या देशातून स्वीकारलेली आहे, तर ते म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे आणि आपण ऑस्ट्रेलियाला अनुकरून संयुक्त बैठकीची तरतूद स्वीकारलेली आहे, जी आपल्या राज्यघटनेच्या कलम 108 मध्ये देण्यात आलेली आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. कलम लक्षात ठेवा, कलमावर सुद्धा जर मल्टीलायनर प्रश्न विचारलं तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता संयुक्त बैठकीचं पहिलं तर मी तुम्हाला कारण सांगितलं की एखाद्या विधेयकावर जर काही डिस्प्यूट्स निर्माण झाले, काही वादविवाद निर्माण झाले, तर संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात. पण नक्की कोणती कारणं असू शकतात, नक्की कोणकोणत्या गोष्टींवरून इथे डिस्प्यूट्स तयार होऊ शकतात, तर त्याच्यासाठीची 3 कारणं आहेत. बघा, मी तुम्हाला तशी तर ओरली सांगते, पण तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, सगळी कारणं महत्वाची आहेत. सर्वात पहिलं कारण काय आहे, तर ते म्हणजे समजा दुसऱ्या सभागृहाने विधेयक असंमत केलं. ठीक आहे, म्हणजे समजा लोकसभेमध्ये एखादं विधेयक संमत झालं, ते दुसऱ्या सभागृहाकडे केलं आणि ते असंमत झालं, तर राष्ट्रपती बोलावू शकतात संयुक्त बैठक. अच्छा, ही बैठक बोलवण्याची शिफारस तसं तर पंतप्रधान करणार आहेत, त्यामुळे मग राष्ट्रपती ठरवतील की ही बैठक बोलवायची की नाही. त्यानंतर दुसरं कारण काय, दुसरं कारण आहे ना, ते दुरुस्त्यांबद्दल आहे. कशाबद्दल आहे, तर दुरुस्त्यांबद्दल. समजा एका सभागृहाने सुचवलेल्या ज्या दुरुस्त्या त्या दुसऱ्या सभागृहाने एक्सेप्ट केल्या नाहीत, म्हणजे त्या दुरुस्त्यांमध्ये त्यांचं एक मत जर झालं नाही, तर त्यावेळी सुद्धा ही बैठक बोलवली जाऊ शकते. पहिला आला, जर दुसऱ्या सभागृहाने जे विधेयक आहे ते असंमत केलं, जर पहिल्या सभागृहाने असंमत केलं तर विषय तिथेच संपतो. पण दुसऱ्या सभागृहाने जर ते विधेयक असंमत केलं तर ही संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते. बघा, प्रत्येक वेळेला काही संयुक्त बैठक बोलवली जात नाही, पण हा चान्सेस आहेत की संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते. ते पूर्णपणे राष्ट्रपतींवर डिपेंड आहे. त्यानंतर सेकंड येतं ते म्हणजे दुरुस्त्या, आणि थर्ड येतं ते थोडंसं महत्वाचं आहे. सर, समजा दुसऱ्या सभागृहामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त एखादं विधेयक त्यांनी पेंडिंग ठेवलं, त्याच्यावर काहीच डिसिजन घेतलं नाही, तर त्यावेळी सुद्धा ही जी संयुक्त बैठक आहे ती बोलवली जाऊ शकते. बघा, दुसऱ्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त 6 महिनेच एखादं विधेयक पेंडिंग ठेवलं जातं, त्यावेळेला ते एकतर पूर्णपणे संमत करावं लागतं, नाहीतर ते रद्द होऊन जातं, किंवा मग तिथेच संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते. 3 कारणं तुम्हाला समजली. कोणकोणती 3 कारणं आहेत, एक तर दुसऱ्या सभागृहामध्ये ते असंमत झालं, जर दुरुस्त्यांवर त्यांचं एकमत झालं नाही दोन्ही सभागृहांमध्ये. इथे दोन्ही सभागृहांचं आपण बोलतोय हा, असं नाहीये की सभागृहातल्या अर्ध्यांचं एकमत झालेलं आहे, अर्ध्यांचं त्याला विरोध आहे, ते नाही. आपण एका सभागृहाबद्दल नाही बोलतोय, आपण 2 सभागृहातल्या डिस्प्यूट्स बद्दल बोलतोय, हे लक्षात ठेवा. आणि तिसरं म्हणजे एखादं विधेयक पहिल्या सभागृहामध्ये संमत झालं, दुसऱ्या सभागृहामध्ये गेलं आणि जर तिथे 6 महिन्यांपेक्षा तिथे त्यांनी आराम केला, तर त्यावेळेला संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते. ही 3 कारणं तुम्हाला समजली. ठीक आहे, ही कारणं तर सांगितली, पण आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विधेयक आहेत. मग सगळ्या विधेयकांच्या बाबतीत संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते का, तर नाही. याचं उत्तर आहे ते म्हणजे नाही. सगळ्या विधेयकांसाठी संयुक्त बैठक बोलवली जात नाही. यामध्ये 3 असे विधेयक आहेत की ज्यांच्यासाठी संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकत नाही. एक म्हणजे अर्थ विधेयक, त्यानंतर येतं ते म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक, आणि तिसरं विधेयक म्हणण्यापेक्षा आपण ठराव म्हणूया. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महत्वाच्या पदावरच्या व्यक्तीला जर पदावरून दूर करण्याचा एखादा ठराव मांडला असेल, तर संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. बघा, एका सभागृहामध्ये संमत झाला तो ठराव पदावरून दूर करण्याचा, आणि दुसऱ्या सभागृहामध्ये तो असंमत झाला, तर ते विधेयक किंवा तो ठराव तिथेच रद्द होतो, म्हणजे तो व्यक्ती पदावरून दूर केला जाऊ शकत नाही. मग ते राष्ट्रपती असू देत, मग तिथे सरन्यायाधीश असू देत, किंवा उपराष्ट्रपती. ठीक आहे, सो हे तर ठरावाच्या बाबतीत झालं. पण अर्थविधेयक का नाही? बघा, लास्ट लेक्चरमध्ये, तसं पुढच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगणारच आहे, अर्थविधेयकाबाबत एकदम डिटेलमध्ये आपण समजून घेणारच आहोत. पण लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, बघा, अर्थविधेयकाबाबतचे जे सर्वात जास्त अधिकार आहेत ना, ते कोणाला आहेत, तर लोकसभेला आहेत. ठीक आहे, इनफॅक्ट राज्यसभेचं अस्तित्व ना तिथे खूप कमी आहे अर्थविधेयकाच्या बाबतीत. इनफॅक्ट राज्यसभेने सांगितलेल्या दुरुस्त्या सुद्धा लोकसभेवर असतं की ते स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं. मग इथं अर्थविधेयकाबाबत पूर्ण अधिकार तसेही लोकसभेला आहेत. मग तिथे जॉईंट सिटिंग बोलवून काय फायदा, राज्यसभेला तसाही तिथे अधिकार नाहीये जास्त. त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयक. तर बघा, घटना दुरुस्ती विधेयक एक खूप महत्वाचा विधेयक आहे आणि खूप इम्पॉर्टंट विधेयक आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांना सेम चान्सेस मिळाले पाहिजेत. आता मी हे का म्हणते,
ते सांगते तुम्हाला. दोन्ही सभागृहांना सेम चान्सेस मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर दोन्ही सभागृहांचं महत्व हे तेवढंच आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये ते वेगळं वेगळं संमत होणं आवश्यक आहे. आता मी इथे असं का म्हणते तर त्याचं एक महत्वाचं रिझन आहे. बघा, तुम्हीच ना थोडंसं कॅल्क्युलेशन करा इथे. आता ज्या वेळेला जॉईंट सिटिंग बसेल, ठीक आहे, तसं तर जॉईंट सिटिंगसाठी त्याच्यामध्ये कामकाज होण्यासाठी पूर्ण लोकसभा आणि राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्याच्यापैकी 1.5 सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे. मी जो एक पॉइंट सांगते तो तुम्ही लक्षात घ्या आणि लिहून सुद्धा घ्या. 1.5 सदस्य उपस्थित राहणं आवश्यक आहे. पण समजा आपण अज्युम करूया की सगळे सदस्य उपस्थित राहिलेत. लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत? 545. राज्यसभेमध्ये 245. दोन्ही मिळून किती होतात? तर 790. ठीक आहे. पण मग जर आपण जॉईंट सिटिंग मध्ये आपण बघितलं तर सर्वात जास्त सदस्य कोणाचे आहेत? तर ते म्हणजे लोकसभेचे. आणि जॉईंट सिटिंग मध्ये कोणतंही विधेयक पास होण्यासाठी फक्त साध्या बहुमत घेतलं जातं. म्हणजे ज्याला सर्वात जास्त मतं मिळतील तर ते संमत होईल. ठीक आहे. जर बहुमत जास्त मिळालं तर ते संमत होणार आहे. ठीक आहे. मग आता इथे तर लोकसभेचे जास्त सीट्स आहेत. मग आपण बघितलं ना तर ह्याच्यामध्ये एक प्रकारे सक्सेस लोकसभेचाच असतो. लोकसभेकडून जर जास्त सदस्य आहेत तर त्यामुळे लोकसभेचा जो निर्णय असेल ना तोच मोस्टली या बाबतीत फायनल असतो. ठीक आहे. इथे सुद्धा राज्यसभेचे सदस्य संख्या जी आहे ती कमी असल्यामुळे आपण म्हणू शकतो इथे राज्यसभेचं जे मतदान आहे किंवा राज्यसभेचा थोडासा कमी फायदा आहे. मग घटना दुरुस्तीच्या बाबतीत आपण बघितलं तर मग तो निर्णय सुद्धा एक प्रकारे लोकसभेच्या वतीनेच लागेल ना. म्हणून मग घटना दुरुस्ती विधेयकाला यापासून जॉईंट सिटिंग पासून वेगळं ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो इथे समजलं की का अशा प्रकारचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. बघा, आपले जे संविधान निर्माते होते ते खरंच खूप स्मार्ट होते. त्यामुळे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ह्याच्यात मेन्शन करण्यात आलेल्या आहेत की नाही. मग आतापर्यंत संयुक्त बैठकीमध्ये संमत झालेले कायदे कोणकोणते आहेत? त्यामध्ये काही हुंडा प्रतिबंध कायदा 1961 ला, बँकिंग सुधारणा 1978 ला, दहशतवाद प्रतिबंध विधेयक 2002 ला. हे काय? पोटा. आता पोटा हा ऍक्ट तर तसाही रद्द करण्यात आलेला आहे. पण लक्षात ठेवा 2002 ला ह्याच्यासाठी सुद्धा जॉईंट सिटिंग झाली होती. आता संयुक्त बैठक आहे ना 1996 मध्ये सुद्धा एका विधेयकासाठी झालेली. ते म्हणजे महिलांच्या रिझर्वेशनसाठी. त्यालाच म्हटलं जातं विमेन रिझर्वेशन. म्हणजेच लोकसभेमध्ये महिलांचं रिझर्वेशन असायला पाहिजे त्याच्यासाठीचं हे बिल आणण्यात आलेलं आणि त्याच्यासाठी सुद्धा जॉईंट सिटिंग झालेली. पण हे जे विधेयक आहे ते जॉईंट सिटिंग मध्ये पास झालं नव्हतं. आणि आतापर्यंत जे महिलांचं रिझर्वेशनचं बिल आहे ते बऱ्याच वेळेला लोकसभेमध्ये आणण्यात आलेलं आहे. 2002 मध्ये सुद्धा, 2005 मध्ये सुद्धा. पण लोकसभा विसर्जित झाल्यामुळे त्या विधेयकावर पुढे काही चर्चा झाली नाही किंवा त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं नाही. आणि रिसेंटली हे जे विमेन रिझर्वेशनचं एक बिल सध्या सुद्धा आपल्या लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. पण अजून तरी ते तेवढं चर्चेत आलेलं नाहीये. पाहिजे तर आपण त्याच्यावर सुद्धा एक छानसं लेक्चर घेऊयाच. ठीक आहे. थोडंसं चर्चेत आहे ना, मग लेक्चर घेऊया. सो आता आय होप तुम्हाला इथे संयुक्त बैठकीबद्दल सगळे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह झाले असतील. बघायला तर हा एकदम छोटासा टॉपिक वाटतो पण किती सारे पॉइंट्स आहेत की नाही याच्याकडे. त्यामुळेच आपल्याला ना ज्यावेळेला तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करता तर त्यामधला प्रत्येक लहान लहान पॉइंट सुद्धा तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. आपलं पुढचं लेक्चर हे सुद्धा खूप महत्वाचं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण जे वेगळे वेगळे विधेयक आहेत विधेयकांचे प्रकार त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. पॉसिबल झालं तर पुढचं लेक्चर बघण्याआधी हे विधेयकांचे प्रकार एकदा वाचून घ्या. अच्छा, मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत की कोणकोणते विधेयकांचे प्रकार आहेत. तर मला एकदा कमेंटमध्ये सांगा की किती विधेयकांचे प्रकार आहेत आणि कोणकोणते आहेत ते. ठीक आहे. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते. तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.